श्रोते हो नमस्कार. गुलमोहर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे बंध. श्रोते हो, मला वाटतं जन्मताच सगळेच गायक म्हणून जन्माला आलेत. काय म्हणता? खोटं वाटतंय? बरं, मग सांगा कोण कोण सुरात रडलंय? आत्ता या क्षणी प्रत्येक जण म्हणणार मी नाही. माझा आवाज ऐकून तर डॉक्टरच घाबरलेत. होय, हे खरंय, कंसातलं वाक्य. असो, गमतीचा भाग सोडला तर आपलं संपूर्ण आयुष्यच हे नादमय आहे. कसं तर चहूबाजूंनी इतक्या सुंदर निसर्गानं हे वेढलेलं आहे की यात प्रत्येक कला सामावलेली दिसून येते. निरनिराळे रंग, गंध, कलाकुसर केलेल्या नैसर्गिक वस्तू, निसर्गातील प्रत्येक घटकांकडून शिकण्यासारखंच आहे. माहीत आहे ना, प्रत्येक पक्षी किती सुरात गातो ते. म्हणूनच तर लता दीदींना गान कोकिळा म्हणून संबोधल्या जातं. बरं, गाण्याची प्रत्यक्षात ओळख कुणाची लहानपणापासून घरातून झालेली असते किंवा शाळेतून. कारण शाळा आपली सुरू होते ती प्रार्थनेपासूनच ना. त्यामुळे प्रार्थनेत तर प्रत्येकानं आपला सूर लावलाच आहे. प्रार्थनेवरून आत्ता मला झरकन माझ्या डोळ्यापुढे गुड्डी चित्रपटातलं जया भादुडी आता आठवते आहे. तिला शाळेत यायला जेव्हा उशीर होतो आणि ती लपतछपत अशी रांगेत उभी होते. टीचर तिला बघते आणि स्टेजवर येऊन प्रार्थना गायला सांगते. गाण्याचे बोल आहेत, हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों के जय से पहले खुद को जय करे. अतिशय सुंदर या ओळी आहेत. वाणी जयराम यांच्या आवाजातलं हे गीत, संगीत वसंत देसाई यांचं आणि गीतकार आहेत गुलजार. ही प्रार्थना खूप प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी वाटते. श्रोते, मध्ये मध्ये मला असं काही आठवेल तेव्हा मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे आणि असंच सांगत सांगत पुढे जाणार आहे. तर आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात तर हमखास गाणं, डान्स, नाटक हे असायचंच. त्यामुळे तुमच्याही काही आठवणी असतील त्याबद्दल आपण बोलूयात. पण माझ्या स्वतःच्या म्हटलं तर आईनं ताईला शिकवलेलं भावगीत आणि त्या भावगीतामुळे ताईला शाळेत मिळालेलं पारितोषिक खूप भारीच वाटायचं ते. आणि घरी पेटीवर तिच्या रियाजासोबत आम्ही भावंडांनी आळवलेला तो सूर. त्यामुळे श्रोते हो, आमच्या आयुष्यातली ही सुरुवात म्हणा किंवा प्रवास, यात दोघींची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. बरेचदा आई आताही गाण्याच्या चालीबद्दल हे असं नाही, ही अशी चाल आहे असं सांगते, किंवा ताई ही रचना ऐकलीस काय? बरं, मग तू हे ऐक, तुला कळेल. त्यामुळे बऱ्याचशा कवींबद्दल म्हणा, गायकांबद्दल मला असं आयतीच माहिती मिळते. तर श्रोते हो, तुमच्या स्वतःच्या गाण्याबद्दलच्या किंवा असा काही वेगळा प्रवास, अशा काही आठवणी असतील यावर आपण बोलूया. शेवटी तर पूर्वीचा काळ जर लक्षात घेतला म्हणजे अगदीच जंगलात राहणारा मनुष्य एकमेकांसोबत संवाद साधताना पोकळ बांबूच्या नळीतून विशिष्ट प्रकारचा आवाज काढून उंच सूर ओढत आपल्या साथीदाराला बोलावित असत किंवा संकटाविषयी माहिती देत असत. अगदी असंच जंगलातले प्राणी देखील आपापसात करतात. त्यामुळे यांच्याकडूनच मनुष्याने हे कौशल्य आत्मसात केलेलं असं आपण म्हणू शकतो. मग हळूहळू भाषेची उत्पत्ती झाल्यानंतर आपल्या संतांनी रचलेले अभंग, जातावरच्या ओव्या, बहिणाबाई चौधरी यांची तुम्हाला ओवी माहीतच आहे, अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. यातून रोजच्या घडणाऱ्या आयुष्याची माहिती जगणं आपल्याला दिसून येतं. याशिवाय ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, चोखाबाई, संत कबीर यांच्या अभंगातून आजूबाजूच्या घटना, रोजच्या जगण्यातील संदर्भाचं वर्णन आपल्याला दिसतं. त्यामुळे व्हायचं काय की दिवसभर काबाड कष्ट करणारा शेतकरी
मजूर निवांत शांत बसून हे अभंग ऐकत असत. नकळतपणे मार्गदर्शनाचं एक मोठं कार्य याद्वारे घडत असे. हळूहळू याला संगीताची जोड मिळाल्यानंतर विरंगुळासोबत प्रबोधन असं हे प्रचलित व्हायला लागलं. मुळातच निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा हा मनुष्य सृष्टीत निर्माण होणारे ध्वनीच या वाद्यनिर्मितीसाठी मग कारणीभूत ठरलेत आणि ही अभंगवाणी वाद्यासोबत मग गायला लागली. तंबोरा, पेटी ही वाद्य लोकसंगीतात, नाट्यसंगीतात याचा वापर सुरू झाला आणि हळूहळू याचा विकास व्हायला लागला. मनोरंजनासोबत प्रबोधन असं आपण म्हणतोय आणि यासोबत संगीताचा ताळमेळ घालत ही परंपरा बहरत गेली. नाट्यसंगीत इतकं लोकप्रिय झालं की या नाट्यसंगीताला एक वेगळा आयाम बाल गंधर्व यांच्यामुळे प्राप्त झाला, ज्यामुळे आज तरुण पिढी या दृष्टीनं प्रवास करताना सुद्धा आपल्याला दिसते. लोकसंगीत हे प्रत्येक प्रांतात त्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार केलं जातं. यात घराणं हा एक भाग आहे. जसं की ग्वाल्हेर घराणं, किराणा घराणं, जयपूर घराणं, आग्रा घराणं, इंदोर घराणं, त्या घराण्याची वैशिष्ट्य यांच्या या गायकीत दिसून येते. गायकीचे देखील काही प्रकार आहेत, जसं की ठुमरी आहे, कव्वाली आहे, गझल आहे, भजन आहे. ठुमरी गायकीत काही पारंगत असणारे कलाकार, काही गझल गायकीत असणारे. ही गायकी त्यांच्या त्यांच्या सदोदित चालत आलेली ही परंपराच आहे, ज्यात त्यांच्या भाषेचा विशिष्ट लहेजा, त्यांचं प्रेझेंटेशन, ज्याला सादरीकरण आपण म्हणतो, हे त्या पद्धतीचं असतं. गझल गायिका बेगम फरीदा खानम यांची खूप लोकप्रिय असलेली गझल श्रोतेहो तुम्हीही ऐकलेलीच असावी, आज जाने की जिद ना करो. यात त्यांच्या गायकीचा जो बाज आहे, जो आवाज त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रेझेंट केलेला आहे, तो त्यांच्या आवाजात खूप आपल्याला भावतो. रेश्मा या बंजारी धाटणीच्या कलाकार ज्यांनी दमाबांध मस्त कलंदर हे गाणं गायलंय. यात बंदिश अमीर खुसरो यांची 13व्या शतकातील हे गाणं असून बुल्ले शाह यांनी कव्वालीच्या रूपात एक वेगळेच रंग यात भरलेत. हिंदी चित्रपटात रेश्मा यांनी गायलेलं गाणं लंबी जुदाई हे त्या काळी इतकं प्रचलित झालं की आजही प्रत्येक नवीन गायकांनी म्हणा किंवा प्रत्येकांनी या पद्धतीचं गायण्याचा प्रयत्नही केला आणि प्रत्येकाच्या तोंडात आजही आहे. कुठल्याही संगीताचं शिक्षण रेश्मा यांनी घेतलेलं नाही, परंतु लोकसंगीतात त्या आपल्या आपल्या परंपरेनुसार ज्या गातात, तो त्यांचा गाण्यातला भाव म्हणा किंवा तो बाज आहे तो इतका सहज असतो की त्यामुळे हे गाणं सुद्धा आणि त्यांचा त्या गाण्यातला भाव आणि जिवंतपणा ज्याला आपण म्हणतो, तो त्यांच्या गाण्यातून थेट भिडतो. या गाण्याचे गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट हिरो. याशिवाय श्रोतेहो सलमा आगा यांनी निकाह चित्रपटात जी गाणी गायली, यात त्यांचा तो विशेष आवाज आणि सूर आजही आपल्याला लक्षात आहे. नुसरत फतेह अली खान यांनी तर सगळ्याच प्रकारची गायकी केली आहे. या सगळ्यांचा आवाज म्हणजे एक हर्जा आवाज असं आपण म्हणतो, जे त्यांच्या त्या गाण्याला अगदी चपकल बसणार आहे. नेमकी शास्त्रीय संगीताची सुरुवात कधी असा जेव्हा विचार येतो तेव्हा यावर भिन्न भिन्न मतं आढळून येतात. मुळातच शास्त्रीय संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, कर्नाटक शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत, ज्याला सेमी क्लासिकल संगीत असेही आपण म्हणू शकतो, असे प्रकार आहेत. कुठल्याही गायनाचा पाया हा सप्तकावरच आधारित असतो, जसं की सारे ग म प ध नी. शास्त्रीय संगीतात ताना, हरकती, मुरक्या, ठेका, राग, दादरा, ताल, आलाप, भाव हे महत्त्वाचं असतं.
शास्त्रीय संगीताची विशेष बैठक होत असते. तालामधली मात्रा, रागांमधला स्वर, बोलांमधलं अक्षर या जोडीला कर्णमधुर आवाज, अशी ही अभिजात संगीताची शृंखला आहे. गाणं हे पेटी तंबोऱ्यातून बाहेर येत नाही किंवा गळ्यातूनही निघत नाही. ते शरीराच्या आत कुठेतरी दडलेलं असतं आणि याचा शोध, अनुभव गुरु शिष्य या नात्यातून हळूहळू उलगडत जातो. प्रत्येक गायकाचा बाज निराळा, भाषेचा लहजा, शब्दांची आपसातीलच असलेली जुगलबंदी, विशिष्ट ठसक्यात ठेकात सादर केलेली गायकी आणि असं गायन सादर करणारा कलाकार, एखादं प्रस्तुत केलेलं त्याचं हे गाणं हे त्याचं न राहता श्रोत्यांचं होऊन बसतं. एखादी हळूवार उचललेली ताण ती तेवढ्याच ताकदीनं अलगद ठेवताना ती श्रोत्यांच्याच हवाली झालेली असते किंवा ती केलेली असते. असे स्वर मनाचा भार कमी करतात आणि याची अनुभूती तिथे बसणाऱ्या श्रोत्यालाच येऊ शकते. शास्त्रीय संगीतातले काही नावाजलेली काही मंडळी आहेत, काही नावं आहेत, जसं की किशोरीताई आमोणकर, सुमन कल्याणपूर, देवकी पंडित, आरती अंकलीकर, कौशिकी चतुर्वेदी, जितेंद्र अभिषेकी, नीला भागवत. याशिवाय नवीन कलाकारांबद्दल जी मला माहिती आहे, सावनी शेंडे या संपूर्ण शास्त्रीय संगीताच्या बैठका घेतात. सई टेंभेकर ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. शिवाय प्रतिभा सिंग बघेल ठुमरी गायन, गायत्री असोखंड हिंदुस्थानी कर्नाटक संगीत, जयतीर्थ मेवुंडी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, संजीव अभ्यंकर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, संदीप भट्टाचार्य ख्याल गायकी, ठुमरी गझल गायक आहेत. भीमराव पांचाळे गझल गायक. यांच्या गझल गायकीतून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब आपल्याला होत असतं. तर श्रोते हो, प्रख्यात गायक कलाकार शास्त्रीय संगीतातले पंडित जसराज, पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. याचंच द्योतक म्हणजे नुकताच पार पडलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव. त्यात येऊ पाहणारे नवनवीन कलाकारांनी लावलेली आपली हजेरी, श्रोत्यांची उपस्थिती, शास्त्रीय संगीताला जाणून घेण्याची, समजून घेण्याची उत्कंठा यातून आपल्याला दिसून येते. शास्त्रीय संगीतात रागाला विशेष महत्त्व आहे. राग आणि भाव यांचा ताळमेळ गायक बांधत असतो. रागाच्या वेळा निश्चित केलेल्या असतात. काही प्रचलित असणारे राग आहेत: राग भूप, राग भीमपलास, राग भाग्यश्री, राग यमन, राग मल्हार, राग मारू बिहाग, भैरवी, काफी, खमाज. या रागांच्या काही वेळा आहेत: प्रातकाळीचा राग भैरव तोडी, संध्याकाळचा यमन, पुरिया धनश्री, मध्यरात्रीचा मालकंस भाग्यश्री, दुपारचा सारंग. परंतु आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे रागांच्या या वेळा पाळणं शक्य होत नाही. संध्याकाळच्या कार्यक्रमात दुपारचे राग प्रस्तुत केले जातात. परंतु वातावरण निर्मिती करण्यात गायक तसूभरही कमी पडत नाही. त्यामुळे श्रोता सगळ्या रागांचा आस्वाद घेऊ शकतो. श्रोते हो, भारतीय शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत असं ढोबळमानाने आपण यांना दोन विभागात याचं विभाजन केलं असलं तरीही ही एकमेकांशी संलग्नच आहेत. शास्त्रीय संगीताचं बोट धरून सुगम संगीत पुढे पुढे जात आहे. शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताचा उत्तम मेळ लतादीदी, आशाताई आणि बऱ्याचशा गायकांनी साधलेला आहे. म्हणूनच तर आपल्याला अप्रतिम अशी गाणी भेटलीत. पिया बावरी बिहाग रागातलं हे गीत खूबसूरत या चित्रपटातलं आशाताई यांनी गायलेलं. गीतकार आहेत गुलजार आणि संगीत आर डी बर्मन यांनी दिलेलं आहे.
बीती ना बिताई रैना, लता दीदी यांच्या आवाजातलं. यात मिश्र राग दिसून येतो, बिहाग आणि यमन कल्याण. गुलजार यांचं हे गीत आहे. संगीत R.D. बर्मन. चित्रपट आहे परिचय. तर श्रोते हो, एका रागाची अनेक रूप देखील असू शकतात, हे आपल्याला या गाण्यातून दिसून येतं. रैना बीती जाए, राग तोडी, लता दीदींच्या आवाजातलं अमर प्रेम या चित्रपटातलं. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार R.D. बर्मन. बोल रे पपीहरा, मल्हार रागातलं हे गीत आहे. वाणी जयराम यांनी गायलेलं, संगीत वसंत देसाई यांनी दिलेलं आणि गुलजार यांचं गीत. चित्रपट आहे गुड्डी. झनक झनक पायल बाजे या चित्रपटातलं गीत. गीत झनक झनक पायल या बाजे, संगीत वसंत देसाई आणि राग आहे मारू बिहाग. गायक आहेत लता मंगेशकर आणि गीत आहे हसरत जयपुरी यांचं. नयनों में बदरा छाय, लता दीदी यांच्या आवाजातलं. राग भीम पलास. चित्रपट मेरा साया. संगीत दिलंय मदन मोहन यांनी आणि गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान. दो नैना और एक कहाणी, यमन रागातील अतिशय सुंदर हे गीत आहे. मासूम चित्रपटातलं. आरती मुखर्जी यांच्या आवाजातलं. संगीत R.D. बर्मन यांचं आणि गीत गुलजार यांचे आहेत. इन आँखों की मस्ती, आशाताई यांच्या आवाजातलं हे गीत. चित्रपट उमराव जान. राग आहे भूप. गीतकार आणि संगीतकार खय्याम. गझल शैलीतलीच गाणी या चित्रपटात आहेत. श्रोतेहो, भारतीय संगीतात मेलडी महत्वाची आणि पाश्चिमात्य संगीतात हार्मनी याविषयी पुन्हा कधी आपण चर्चा करूयात. संगीताचा हा असा खूप मोठा पसारा आहे. एवढ्याशा कार्यक्रमात पूर्ण होणं तर शक्यच नाही. पण इथे मी काही सांगितलेले कलाकार आहेत, त्यांची गाणी, संगीतकार, गीतकार यांचे वेगवेगळे जरी कार्यक्रम केले तरीही ते देखील अपूर्णच राहते. तरीही या संगीताच्या माध्यमातून श्रोतेहो, आज मी तुमच्यासोबत चर्चा करताना मला खूप आनंद झाला. गाणी जी तुमच्या परिचयाची असतीलही, जी काही मला आवडणारी आणि आठवणारी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत. आज तुमच्यासोबत चर्चा करताना ही तुम्हाला देखील आठवली असेलच असं मला वाटतं. श्रोते, असं म्हणतात की एकंदरीतच गाणी ही एकाच कप्प्यात बांधलेली नसावीत. सगळ्याच प्रकारची गाणी ऐकावीत, सगळ्याच जॉनरची. जसं की पॉप संगीत आहे, जॅझ आहे, क्लासिकल आहे, रॅप आहे, हिप हॉप आहे. कारण प्रत्येकच गाण्यात त्यांचं एक आगळं वेगळं पण दिसून येतं. आज या क्षेत्रात येऊ पाहणारे नवीन कलाकार आहेत, गायक मंडळी आहेत आणि नवीन नवीन गायक जे यात वेगवेगळे प्रयोग करताना सुद्धा आपल्याला दिसून येतात. प्रत्येकाचा ढंग, खूबी ही निराळी आहे. अमेरिकी तमिळ गायक सिद श्रीराम यांचं झुंड चित्रपटातलं गाणं ऐकून तर थक्कच व्हायला होतं. जीना है तो वजह भी ढूंढ ले. यात भाषेची साखळीच त्यानं संपूर्णपणे तोडून टाकली आहे. त्याच्यात त्या गाण्यातले भाव आपल्याला हरवून टाकतात. काय समज आहे गायकाची हे आपल्याला लक्षात येतं. याशिवाय मोनाली ठाकूर यांचं गाणं मोह मोह के धागे, अरमान मलिक यांच्या आवाजातला शांतपणा दिसून येतो. सोना महापात्रा यांचं गीत, कविता सेठ यांचं गीत इकतारा, नवगायिका जसलीन रॉयल हिच्या गाण्यात पंजाबी लोकसंगीताचा ठसा दिसून येतो. त्यामुळे अशी ही नवीन कलाकार जी मंडळी आहे ती त्यांच्याच आवाजातली ही जी गाणी ऐकायला बरी वाटते, आनंद देते. श्रोते, अशीही काही नवीन कलाकार आहेत जी स्वतःच लिरिक्स लिहितात, म्युझिक कंपोजिशन पण त्यांचंच असतं आणि गातात देखील स्वतःच. ही खूप अचंबित करणारी गोष्ट वाटते.
बॉलिवूड प्लेबॅक सिंगर के हा असा गायक होता ज्याने संगीताचं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलं नाही आणि अख्खं संगीत क्षेत्र त्यानं गाजवलं. आपल्याकडे कितीतरी कवींनी रचलेल्या सुंदर सुंदर कविता आहेत ज्याला संगीतकाराने अतिशय सुंदर अशा चाली देऊन उत्तम संगीत गाणं आपल्यापर्यंत पोहोचवलं. यात आणखीन एक वेगळं मला लक्षात येतंय. अशी एक गायिका आहे नेहा सेठ, जी राजस्थानी फोक सिंगिंगचा जिने ध्यास घेतलेला आहे आणि जी वयाच्या अर्ध्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर आयुष्याची एक वेगळी ओळख तिला निर्माण होते आणि ती निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. फार पूर्वी संतांनी जी अभंग रचना करून ठेवलेली आहे ती समजून घेऊन आयुष्य जगण्याचा एक मार्ग ती यातून शोधू बघते आहे. संत कबीरांचे दोहे ती जगते आहे. कबीर को जानने के लिए कबीरियत जिंदगी में लानी होगी, असं हे सरळ साधं उत्तर आहे. तो श्रोते हो, संतांच्या काव्याला संगीताची जोड देऊन आपल्या आयुष्यात वेगळे रंग भरता येतात किंवा ते शक्य आहे असं आपण म्हणू शकतो. श्रोते हो, गाण्याबद्दलच्या तुमच्या काही आठवणी असतील, पहिलं गाणं कधी तुम्ही गायला असाल ती आठवण असेल किंवा सुरुवात कशी झाली अशी काही आठवण असेल, या संदर्भात मला ऐकायला नक्कीच आवडेल. कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमाला आपण भेटत राहणार आहोतच, पण तुमचे कमेंट्स नक्की कळवा. भेटूयात लवकरच एका वेगळ्या नव्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.